कोल्हापूरच्या एका छोट्याशा टुमदार गल्लीत हिरवळीने भरलेल्या घरात नवीन जीवनाचं स्वागत सुरू होतं. श्रेया आणि मयूर महिन्याभरापूर्वीच पालक झाले होते. त्यांचं छोटंसं बाळ ओविया त्यांच्या संपूर्ण जगाचं केंद्र बनून गेली होती. पहाट कधी होते आणि रात्र कधी उलटते हे दोघांनाही समजत नव्हतं. झोपेच्या कमतरतेने ते थकलेले असायचे, पण ओवियाच्या एका गोड हसण्याने त्यांचा सगळा क्षीण कुठे पळून जायचा. तिचं रडणं, गोंजारणं, चिमुकली कुरकुर, घरात एक वेगळीच ऊर्जा पसरलेली होती. मयूरचे आईवडील अश्विनी आणि रमेशराव काही आठवड्यांपासून त्यांच्याकडेच राहायला आले होते. पहिलं अपत्य असल्यामुळे थोडं मार्गदर्शन हवं होतं आणि खरं तर अश्विनीताईंनाही नातवंडाचं सुख नव्याने अनुभवायला मिळत होतं. त्या दिवशी सकाळी ओवियाला अंघोळ घालून, उटणं लावून, अंगाला हलकंसं तेल लावून अश्विनीताई गोड हसत तिचे लाड करत होत्या. बाजूला श्रेया बसलेली होती. कपात गरम चहा होता आणि डोळे अश्विनीताईंच्या हातातील बाळाकडे लागले होते. आई, श्रेया हळू आवाजात बोलली. अश्विनीताई थांबल्या. बोल ना बाळा. आई, ओविया पोटात आली तेव्हापासून मन बदलत गेलं. आईची आठवण सतत यायची. तिनेही हेच सगळं केलं असणार, पण आपण कधी तिच्या मनात डोकावलं नाही. अश्विनीताई मंद हसल्या. आई होणं म्हणजे जगाचं एक वेगळं दर्शन मिळणं असतं ग. श्रेया डोळे पुसत म्हणाली. आई बाबा कधीतरी थोडं रागावले की वाईट वाटायचं, पण आता ओवियासाठी काही वेळा झोप न लागली की चिडचिड होते. मग आठवतं माझ्या रडण्यावर किती वेळा आई धावत आली असेल. तेवढ्यात मयूर हॉलमध्ये आला. त्याने ओवियाला उचलून घेत हसत विचारलं, काय झालं? दोघींना इतकं भावूक बघून वाटतं बाळानं काहीतरी जादू केली. रात्र शांत होती. घरभर एक हळूवार गारवा पसरलेला. ओविया नुकतीच झोपली होती. श्रेया हळूहळू पावलांनी तिचं अंथरूण व्यवस्थित करत होती. तिचं लक्ष अचानक खिडकीजवळ बसलेल्या मयूरकडे गेलं. तो विचारात गडलेला होता. काय झालं? असा शांत का बसला आहेस? ती त्याच्याजवळ आली. मयूर एक खोल श्वास घेत म्हणाला, तू आणि आई जे बोलत होतात ना, ते ऐकून काहीतरी खोल आत हललंय. मनभर आठवणी दाटून आल्या. कसल्या आठवणी? श्रेया जरा काळजीने विचारते. डॉक्टर होणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. तुला माहिती आहे ना, मला फक्त आणि फक्त डॉक्टर व्हायचं होतं. जेव्हा माझ्या मित्रांनी इतर करिअर निवडले तेव्हा मी रक्त, औषधं आणि रुग्णालय यांच्यात माझं आयुष्य शोधत होतो. मी बाबांना सांगितलं. त्यांनी आधी एकदम नकार दिला. म्हणाले, खूप खर्च आहे मयूर, घरात अजून भावंड आहेत, तुला दुसरा पर्याय पाहावा लागेल. मयूर थोडा थांबला. डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. मी खूप रडलो होतो त्या रात्री, रडून झोपलो होतो. पण दुसऱ्या दिवशी बाबा अचानक म्हणाले, पाहू कसं जमवता येते. तुझं मन आहे तर प्रयत्न करूया. आणि खरंच त्यांनी सगळं बाजूला ठेवलं. कर्ज काढलं, खर्च कमी केला, स्वतःच्या गरजा दूर केल्या, पण मला डॉक्टर बनवलं आणि मी आज इथं आहे, एक डॉक्टर म्हणून. श्रेया शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातही पाणी दाटलं. पण तरीही ना, मला वाटतं मी त्यांच्या कधीच जवळ गेलो नाही. डॉक्टर झाल्यावर स्वतःच्या व्यस्त आयुष्यात एवढं अडकून पडलो की त्यांच्या प्रयत्नांची खरी कदरच केली नाही. त्यांच्या त्यागावर हे तर त्यांनी करायलाच हवं होतं, अशीच भूमिका घेतली. त्यांना मी कधीच मनापासून धन्यवादसुद्धा म्हटलं नाही. श्रेया त्याचा हात हातात घेते. मयूर, तू आता बाबा झालायस आणि त्या एका छोट्याशा ओवियासाठी जे प्रेम, काळजी, जागरण आणि वेदना तू अनुभवतो आहेस, हेच तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी केलंय. आता तुला त्यांच्या प्रत्येक भावनेची जाणीव होत आहे. हाच तर खरा बदल आहे. मयूर डोळे पुसत म्हणाला, मला त्यांच्याकडे जावंसं वाटतं, त्यांच्या हातात हात घालून सांगावं, माफ करा, तुमचं खरं मूल कधीच समजलं नाही, पण आता कळतंय. मग उशीर का करत आहेस? श्रेया हलकं हसली. आई बाबा अजून इथंच आहेत. तुला माफ करण्यासाठी फारसं बोलायची गरजही नाही. फक्त त्यांच्यासमोर मन मोकळं कर. मयूर उठला. मयूर हळूहळू पावलांनी आईबाबांच्या खोलीकडे वळला. अंधारातही त्याचं मन उजळून निघालं. आत असलेला पश्चाताप, आपुलकी आणि प्रेम त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. खोलीचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश करताच त्याला आई म्हणजे अश्विनीताई गादीवर टेकून पुस्तक वाचताना दिसल्या. वडील रमेशराव बाजूला चादर घेत झोपायच्या तयारीत होते. मयूर हळूच आईच्या पायाशी बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, आई. अश्विनीताईने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. काय झालं रे बाळा, सर्दी वगैरे झाली आहे का? तो हलकसं हसला. डोळ्यात पाणी होतं. आई, आज मी आणि श्रेया ओवियाबद्दल बोलत होतो. तिचं रडणं, हसणं, तिच्यासाठी रात्रभर जागणं, हे सगळं करताना जाणवलं. माझं बालपण आठवत होतं आणि त्यात एक गोष्ट टोचली. मी कधी तुझं आणि बाबांचं खरं मूल समजूनच घेतलं नाही. अश्विनीताई काहीच न बोलता त्याचं डोकं गोंजारू लागल्या. तुम्ही मला डॉक्टर बनवलं खूप संघर्षातून, पण मी कधी धन्यवाद देखील म्हणालो नाही. उलट कित्येक वेळा
तुम्ही काही विचारलं की चिडचिड करून टाळलं, पण आता ओवियामध्ये माझे लहानपण पाहतो आणि मग तुमच्या दोघांची आठवण येते. मी तुमच्याशी खूप अन्याय केलाय. तेवढ्यात रमेशराव उठून जवळ आले. काय रे, एवढं गंभीर झालंय? मयूर त्यांच्या दिशेने वळून त्यांच्या गळ्यात हात घालतो आणि हळूच म्हणतो, बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण मी ते कधी दाखवलंच नाही. तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते मी फक्त एक हक्क समजून घेतलं, पण आता मला उमगलंय त्या प्रत्येक पैशामागे, त्या प्रत्येक निर्णयामागे तुमच्या घामाचा, त्यागाचा आणि ममतेचा खरा अर्थ होता आणि मी ते कधी पाहिलंच नाही. रमेशराव, जे नेहमी शांत आणि कडक वाटायचे, ते क्षणभर गप्प झाले. त्यांनी हात ठेवत फक्त एवढंच म्हटलं, बाळा, आम्हाला तुझ्या या एका वाक्याने सगळं परत मिळालंय. आईचे डोळे भरून आले होते. ती फक्त मयूरचं कपाळ ओलसर पत्राने पुसत म्हणाली, मुलं मोठी झाली की दूर जातात, पण जेव्हा स्वतः आईबाबा होतात तेव्हा त्यांच्या मनात जुनं नातं पुन्हा जुळायला लागतं. आज तू माझा हात धरलास तेव्हाच मी समजले, माझा मयूर पुन्हा माझा झाला. त्या खोलीत कोणतीही मोठी भाषणं झाली नाहीत, ना वाद ना आरोप, पण त्या मूक अश्रूंनी जे काही स्पष्ट केले ते शब्दांच्या पलीकडचं होतं. थोड्या वेळाने श्रेया बाहेरून पाहत होती. ती दारात उभी राहिली आणि मयूरकडे पाहून हलकसं हसली. तिच्या डोळ्यात समाधान होतं. एक सासू सासऱ्यांचा विसरलेला मुलगा आज पुन्हा त्यांच्या कुशीत परत आला होता. पुढच्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच प्रसन्नता होती. रमेशरावाने चहा करताना मयूरला विचारलं, तुझं हॉस्पिटलचं शेड्यूल बघितलंस का? आज थोडा वेळ असेल तर आईला बँकेत न्यायचंय. मी घेईन आईला बाबा, तुम्ही विश्रांती घ्या. मयूरने लगेच उत्तर दिलं. अश्विनीताई हसल्या. तुझा वेळ आमच्यासाठी नसेलच तर कोणासाठी असेल? रोजच्या लहान सहान कामात प्रेम भरलेलं होतं. आता संवाद नव्याने सुरू झाला होता. जिथे कधी काळी अंतर होतं तिथे आता जवळीक होती. जे कधी हळूहळू विरत चाललं होतं ते ओवियाच्या एका आगमनाने परत खुलून आलं होतं. त्या रात्री झोपण्याआधी मयूर ओवियाच्या पाळण्याजवळ बसला. तिच्या छोट्याशा बोटांना स्पर्श करत म्हणाला, तू आमचं आयुष्य बदललंस ग, केवळ आमचं नाही, आईबाबांचंही. तुझ्या आगमनाने मी पुन्हा एकदा मुलगा होऊ शकलो आणि तुझ्यामुळेच मी खऱ्या अर्थाने बाप झालो. पाळणं हलकंसं डुलत होतं. घराच्या गच्चीत चांदण्यांनी आभाळ सजवलं होतं आणि त्या खोलीत एक पूर्ण झालेलं नातं शांततेत विसावत होतं. आईबाबांचं प्रेम, त्याग आणि त्यांची मूकमाया फार वेळा आपल्याला कळत नाही, पण जेव्हा आपणच पालक होतो तेव्हा आपल्याला त्यांच्या प्रत्येक कष्टाची खरी जाणीव होते आणि तेव्हा मन कुठेतरी म्हणतं, माफ करा आणि धन्यवाद. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.